धर्मक्षेत्र म्हणजे काय? धर्म म्हणजे धरती, धरतीचं मर्म म्हणजे आत्मा, आणि या आत्म्याने जे आचरण केलं ते धर्माचरण, तो तुमचं धर्माचरण. आता आपण धर्माचरण करा सगळ्या बाजूला, पण याचं नाव कोकणेश्वरच का पडावं? कारण हा पूर्ण कोकण भूमीचा ईश्वर आहे. या संपूर्ण भूमीचा सेंटर पॉईंट आहे, आणि याच्या सेंटर पॉईंटच्या ठिकाणी बाबांचा जन्म झाला. बाबांनी या कोकणेश्वराचं महत्त्व जाणलं, म्हणून ते कोकणेश्वर पूर्णाचा उद्धार करू शकले. आणि परशुराम अपमृत्यू, आळमृत्यू, गंडांतर, मृत्यू आणि महामृत्यू, सगळेजण अपमृत्यू, आळमृत्यू आणि गंडांतरातच जातात. अपमृत्यू अपघाती मरण, आळमृत्यू कोणी शूट केलं, कोणी मारलं, अटॅक झाला, आणि गंडांतर पूर्ण विश्वाची निर्मिती झाली. ब्रह्मांड कसं निर्माण झालं? शिवाच्या हुंकारातून आणि ब्रह्मतेजातून युनिवर्स क्रिएट झालं, ब्रह्मांड निर्माण झालं. हे ब्रह्मांड निर्माण झालं, या ब्रह्मांडामध्ये झाली फक्त दाखवलं पृथ्वी जी आहे तिच्यावरती कृपादृष्टी दाखवली परमेश्वराची. हस्त म्हणजे कृपा आणि नेत्र म्हणजे दृष्टी. कृपादृष्टी म्हणजे बाबांनी कसं ते साकारलं. कारण मानव कुठे आहे? पृथ्वीवरच आहे ना. ॲनालिसिस कुठे होतो? ॲनालिसिसचा मराठीत अर्थ काय? पृथक्करण. पृथक्करण कोण करते? पृथ्वी. म्हणजे नाव पृथ्वी. पृथक्करण करणारा तत्व ती पृथ्वी. या पृथ्वीवरती मानव, आणि हा आपला सूर्य आणि आपले ग्रह मानला आहे पूर्ण. शनी दाखवला आहे, चंद्र दाखवला आहे, मंगळ दाखवलं आहे, आणि इथे सूर्यासारखेच अनेक ग्रह दाखवले. तो खाली नेपच्यून दाखवला आहे, हे सप्तऋषी दाखवले आहेत. असे अनेक ग्रह चंद्राच्या पुढे आहेत. ते बाबांनी मानतात. बाबांना सेकंड दुसरी झाली तरी त्यांनी कसं काय मांडलं? शनीची कडा दाखवली, शनीचा चंद्र आहे तो पण दाखवला आहे. शनीचा चंद्र बोल. बाबांची आई झालं लक्ष्मी, पिता अर्जुन, बाबांच्या भावाचं नाव मधुकर, बाबांचं नाव दत्तात्रय अर्जुन चिपकर. इथे विश्वामित्राने निर्माण केलेली अदाण जीवसृष्टी दाखवलेली आहे. अदाण योनी, सिंह, वाघ वगैरे, पशु पक्षी सगळी अदाण योनी आहे. मानवच असा आहे की ज्याला भाषा व्यक्त करता येतं, भाषेत समजून जाणतो, ॲनालिसिस करू शकतो, ज्याकडे सुपर पॉवर ब्रेन आहे जो इतर प्राण्यांपेक्षा जास्त स्ट्रॉंग आहे, आणि तो त्याच्यातनं पाप पुण्य समजून कर्मळ दैव याच्यातला भेद समजून पुढे जाऊ शकतो. म्हणून ॲनालिटिकल पॉवर माणसाकडे आहे. ते माणसाचा वर्टिब्रल स्ट्रेट, बाकीच्या प्राण्यांचा आडवा आहे. बघा चिंपांजी पण थोडा स्ट्रेट असल्यामुळे त्याचा याची एनर्जी, कारण हे जे ग्रॅव्हिटेशन हिरण्य गर्भाचं आणि खाली भूगर्भाचं गुरुत्वाकर्षण या दोघांचं स्ट्रेट जर जेव्हा हे होतं, त्या स्पार्किंगमुळे आपले ब्रह्मचेतना जागृत राहते, त्यातून हे नॉलेज आपण ॲनालाइज करू शकतो. आता इथे जे 10 अवतार दाखवले, हे विष्णूचे 10 अवतार आहेत, जे मी माझ्या आईच्या गर्भाशयात घेतो. बघा, वीर्यरूप होतो तेव्हा मत्स्य होतं, वीर्य माशाचं चालतं. ज्यावेळेस त्यांनी स्त्री विजयाशी युती केली तेव्हा युग्मणू तयार झाला, तो म्हणजे एक टॉर्टॉइज झाला, आणि तो त्या डिंब नलिकेतून गर्भाशयामध्ये उतरतो. गर्भाशयात उतरल्यानंतर गर्भाशयाच्या आतल्या लिंगीला चिकटतो, म्हणजे त्याला वराह होता. तदनंतर त्याला थोडेसे हात पाय म्हणजे असे काही अवयव यायला लागतात. नाधड पशुनाधड मानव, तो नरसिंह अवतार. नंतर एक छोटी बॉडी क्रिएट होते, एकदम छोटीशी मानवाची बाहुली थोडक्यात, तो वामन अवतार. तो आकार वाढायला लागतो, तो परशुराम होता. चांगले गुणदोष सगळे यायला लागतात, आणि त्यातनंतर इकडे आत्मा प्रवेश करतो त्या डोळ्यामध्ये, हे त्याच्या देहामध्ये, तो राम अवतार. त्याच्यानंतर तो देह हालचाल करायला लागतो, हातपाय मारणं, उलटं होणं, गर्भ फिरणं, ह्या ज्या गोष्टी होतात आईला सगळ्या गोष्टी कळतं. जी कृष्णाच्या लीला आहेत त्या कृष्ण लीला, कृष्ण अवतार. आणि ज्यावेळेस त्या माझी वेळ येते, मला बाहेर यायचं आहे, त्यावेळेस बद्ध होतो आणि प्रयत्न करतो बाहेर येण्याचा, तो बुद्ध होता, बद्ध स्थिती. आणि आई विटाळ प्रसवते, भूमी कलंकित करते, आणि मग माझा जन्म होतो, म्हणून मी कलंकी होता, कारण भूमी विटाळली. मग भूमीचं ऋण माझ्यावर आलं. जन्म घेतलास ना, भूमीचं ऋण. आईने जन्म दिला, आईचं मातृऋण चुकव, आणि ज्या गाईने तुला पोचलं, दुधावर आपण पोचतो म्हणून गोऋण, गोमातेचं ऋण, अशी 3 ऋण आपल्यावर राहतात जन्म झाल्यावर. आणि ते पूर्ण कल्की अवतार हा आपला होता. म्हणजे तू आणि मी कोण, पण सगळे कल्की. कलंक धुवायला आलं, कलंक धुवून सिद्ध हो नारायण म्हणून, तर संधी दिली. मग कलंक धुवायचा तर कसा धुवायचा सांगतो. अनाहत नाद दाखवल्या खाली, आणि इथे सोहम ही ज्योत दाखवली. अनाहताने हृदयातून येणारे स्पंदन आणि अखंड चालणारा श्वासरूपी जे श्वासप्रलय वर खाली होते, हे दोन ही येऊन गुरुत्वाकर्षण, आणि सागराच्या लाटा ज्या समुद्रावरती आपल्या जमिनीवरून भिडतात, त्यावेळेस सागरात उसळते लाट सोन आत करते, फेसरताना हम ना, तो त्या व्हायब्रेशन्स माझ्या अंगुष्ठानातून माझ्या श्वासपटलाकडे येतात. त्या ठिकाणी एक फ्रिक्शन होतं,
वरचा श्वास, खालून येणाऱ्या लाटा आणि हृदयाची स्पंदन यांच्या फ्रिक्शनातून माझी आत्मज्योत जागू. धरिता सो सांडिता हम, अखंड चाले सोहम सोहम. म्हणजे श्वास जो आहे घेताना सो, सोडताना हम हा नाद होतो. बरोबर. हा सोहम सोहम म्हणता म्हणता मी शिवम होतो. सो म्हणजे अर्थ काय? सो तो संस्कृत अर्थ आहे. तो म्हणजे सो म्हणजे शिव. तो शिव रूप मी, शिवा सम मी. सतत जेव्हा मी असा जाणीवपूर्वक जेव्हा मी त्याचा हे करायला लागतो त्यात एक क्षण असा येतो की मी शिव म्हणतो. तुम्ही हे कसं शक्य? कुंभारीचं उदाहरण देतो तुम्हाला. कुंभार माशी एक घर बांधते असं पुढे मातीचं आणि त्यात एक किडा आणून टाकते. त्याच्यामध्ये सारखी घुम 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 करत राहते. सतत एवढी तिथे घुम करते तर किड्याला फक्त ते घुम ऐकायला येतं आणि तो कुंभारीण बनतो. सतत तिच्या त्या आवाजाने तोही तिच्यासारखाच बनतो. सोहम सोहम म्हणता म्हणता मी शिव आणि शिवोम करता करता मी स्वयं होतो. आणि स्वयं ह्या तिन्ही माझ्यासोबत असते. स्वयं व्यवस्थेमध्ये आणि मग मला पूर्ण ब्रह्माचं ज्ञान होतं आणि मला कळतं पिंडी ते ब्रह्मांडी, जथापिंडी तथा ब्रह्मांडी. जे माझ्यात आहे तेच बाहेर विश्वात आहे, जे विश्वात आहे तेच माझ्यात आहे. म्हणून साक्षात्कार केलं दाखवलं. आता हे बघा, एक काय नाही बघा, पिंडी दाखवली, एक नेत्र दाखवले पुढे आणि आतमध्ये शिवकल्पी राहण्याची मूर्ती आहे पृथ्वीवरती. या तुम्ही असं या आतमध्ये मला दिसलं नाही, आत काळोख आहे. प्रयत्न झाला लाईट लावण्याचा, 3 वेळा जळलेली आहे. परत काय आम्ही लावली. अच्छा. प्रत्येक वर्षी प्रयत्न करायचा. 2 महिने नाही राहू शकत. ते बाबांचं आसन आहे म्हणून 3 सृष्टींचे अधिकारी म्हणून जे आसन त्या तो फ्रंट त्या साईडला आहे. इथे प्रवेश कोणालाच नाही. ही धर्मगादी म्हणतात. इथे फक्त बाबा बसायचे आणि आजोबा. या पूर्वीचा दरबार इथे होता. नाही खूप मस्त वाटतं. खूप नाही खूप मस्त वाटतं. हा जो पोर्शन आहे ना, हा एवढा पूर्ण दरबार होता. त्या जुन्या बोलते हा एवढा दरबार होता. ते बाबांची एक खोली होती, ही बसायची एक जागा होती. ती पुढे असं हा दरबार 2015ला आपण रिन्युएट केला आणि आता इथे पूर्ण मातीचं मंदिर केलं. ह्या इथला जो मार्बल लागला आहे ना, हा मार्बल स्वतः आजोबांनी जाऊन आला राजस्थानला. तिथे जाऊन खाणीत जाऊन चौकशी करून त्याचा रेट एवढा उतरवायचे. म्हणजे आपले जे मगर काका आहेत जे अध्यक्ष होते, 100 रुपयाची वस्तू 10 रुपयात आणलेली. विचार कर. कारण बाबा आजोबांचं एक वाक्य होतं, माझ्या भाविकाचा श्रमकष्टाचा पैसा फुकट जाता का ते ते जायचे ना. आता हे खरेदीला आता इथून त्याचा राजस्थान किती वेळ, मला वाटतं 36 तास तरी जातात. बरोबर. हे गाडीने जायचं म्हणतात तर 2 टाईम जेवण तरी होणारच मिनिमम. ते कुठल्या हॉटेलला थांबायचं, फक्त धाब्यावर थांबायचं. तिथे खर्च एकदम नॉमिनल. अक्षरशः तिकडे ताटं आमची जे मंडळी जायची त्यांच्याबरोबर बाबा आजोबांबरोबर एक गाडी द्यायची फक्त. आता गाड्या पण नाही द्यायची, एक गाडी. तर ती लोकंसुद्धा अक्षरशः ते तिकडचे जाऊन ताटं धुवायची आणि मग वाढायची आजोबांना. कारण ढाब्यावर काय असं मला स्वच्छता काय पण म्हटलं आजोबा तुम्ही असं काय करता. त्याने म्हणजे आमचे 2 भाविक आहेत, त्यांनी त्यांना कार्ड देऊन ठेवली. ही कार्ड घेऊन तुम्ही स्वाईप मारा. नाही, मला दगड कमी पडला तर मी नक्कीच स्वाईप मारेन. पण खाण्यासाठी मी खर्च नाही करत. एवढं त्यांचं माझ्या भाविकाचा 1 रुपया पण खर्च होता का. आणि त्याचा पैसा लागला त्याचा तर इथे मांडून त्यांची नावं पण दिली. असं हे ठेवलेलं आहे बाबा कोणी कोणी काय काय केलं आहे. आणि हे सगळं आता हे जे आहे हे फार मोठं भव्य आमचं. तुम्हाला मला एक सांगतो की आपण ठरवतोय कारण होतच होतं. मानवाने याचं एलिव्हेशन काढलं होतं. आमचे एक आर्किटेक्चर आहेत, आमच्यात गुरुबंधू आहेत शिंत्रे म्हणून. त्यांनी एक आर्किटेक्चर काढलेलं आणि एवढं असं एवढं मंदिर होईल असं आहे. त्या आर्किटेक्चरच्या डबल साईजचं झालं मंदिर. आणि ह्याची हाईट आमची कल्पनेच्या पलीकडे, म्हणजे आमची एवढी अपेक्षा होती एवढी उंच हाईट. आता घुमटच बघा नाही बघा. मातेच्या याची हाईट 65 फूट झाली. पाठीमागे जो आतला गाभारा जो आहे ना, इथे ही प्रत्येक शिल्प जी झाली आहेत ना, ती शिल्प ओरिजिनल लोकांनी दिली. आता हे मार्बलची फिटिंग करायला आम्ही माणसं बोलवली नाही, ती शोधत आली काम. हां, 4 राजस्थानी आले. विजय म्हणून त्याचं नाव आला शोधत. तिथे बाबलबाई आपले बसले होते. बाबा म्हणजे बाबा आजोबांची जी मिसेस आहे त्यांचा भाऊ, तो आज बाबांकडे फार लहानपणापासून आहे. ते तिथे बसले होते आणि
त्यांचा काहीतरी मोबाईलवर फोनचा झाला ते विजयभाई म्हणून ते आले का कॉन्टॅक्ट मुझे यहाँ पे कुछ काम मिल सकता है क्या मुझे तर आप क्या करते हो मी मार्बल फिटिंग करते हो अरे आज म्हणजे आजोबांची भेट केली त्यांनी सांगितलं असं मार्बल तर आजोबांनी मला तू मार्बल फिटिंग करी का मला प्लेन लादलोच लावायचं हां तुला जमिनीचा कॉन्ट्रॅक्ट देतो मी आणि त्या म्हणून मला ना असे ह्याच्या खांबावर नक्षा हवा ते कोण करतं ओडिशाच्या माणसाला बोलतो ओडिशाचे जो कॉन्ट्रॅक्टर त्याच्यानंतर अशी ती टीम आहे म्हणजे इथे कोणाला आम्ही बोलवलं नाही स्वतःहून आलं इव्हन तुम्हाला म्हणजे पहिले जे बाबांनी मंदिर बांधायला त्यांना कुठेतरी पुरण झालं की मला अमुक ठिकाणी जातो तिकडे तुझी मी वाट बघते मला काम करायचं ह्या क्षेत्राचा आजही आम्ही कुठेही प्रचार प्रसार नाही कुठल्या आम्ही वेबसाईट रेडी आहे आमची आपल्याकडे अशी मुलं हुशार मुलं आहेत त्यांनी वेबसाईट वगैरे सगळं बनवून ठेवलं बट अजून परमिशन नाही त्यामुळे कुठेही ओपन नाही केलं पुढे प्रचार प्रसार करत नाही किंवा आम्ही करत फक्त आपल्या ओळखीमध्ये जे कोण आहेत त्यांना याचा लाभ घ्यायचा आपण सांगतो बरोबर आणि बाबांचं एक वाक्य होतं तुम्ही कोणालाही सांगा त्याची जेव्हा वेळ येईल तेव्हाच तू इथे असतो आज तुम्ही किती वर्ष बरोबर 2020 पासून सांगण्याचं तात्पर्य जेव्हा तुझी वेळ येते आणि बरं वाटलं असतं आता मला सांगेन तुम्हाला की तुम्हाला सांगितलं असं ताईने बऱ्याच लोकांना सांगितलं असेल हो पण ते पुस्तक कोण त्याची त्याच्याबरोबर गाठभेट येतो बाबांचं 2020 मध्ये मला जेव्हा दुःख झालं मिस्टर हे तेव्हा ताईंनी आणि हेमराज भाईंनी मला खूप सपोर्ट केला या दुःखातून म्हणून या क्षेत्रावर येताना पहिलं त्यांना मी फोन केला तर ते म्हणाले मी 12 तारखेला येईल विष्णूचं विराट स्वरूप दाखवलं गीतेमध्ये तिथे समुद्र मंथन दाखवलं तिथे वेदव्यास गणपतीला महाभारत दाखवलं तिथे आजोबांचं धनगरी स्वरूपातलं असलं आणि बाबांची तपस्या आहे आणि मध्ये ज्या ठिकाणी 28 युगातलं ज्ञान मांडलं आहे जीवसृष्टीवर त्याचं शिल्प आहे इथे ते खाली ते 4 चेहरे दिसतात मोठी लेफ्ट आपल्या लेफ्ट ते मोठे चेहरे जे आहेत ते 4 वेद आहेत त्याच्यावरती जो गोल गोल चक्र दिसते ते 7 चक्र म्हणजे आपलं सप्तचक्र त्याच्यावरती गोल लेडीज चेहरे दिसतात 6 ते 6 चेहरे म्हणजे 6 शास्त्रे आणि वरती जी प्लेट दिसते त्याच्यात 18 पुराणे उभ्या नावाने आणले ह्या म्हणजे 4 वेद 18 पुराणे काय निर्माण झालं 64 कला 14 देवत्या आणि 4 वर्णांनी आधी आणि 18 वर्ण पोट झालं त्यात 3 धर्म निर्माण झाले मुसलमान ख्रिश्चन आणि हिंदू मधला जो पूर्ण आपला मेरुदंड आहे स्पायनल कॉर्ड आणि गर्दी दाखवल्या आणि खाली कुंडली दाखवली आणि ते सर्पाच्या बाजूला 4 चेहरे ते उपदेशी हे 28 युगातलं ज्ञान बाबा याला पूर्ण झालं आणि त्याने 28 युगाचं ज्ञान पूर्ण झालं तर 28 युगाच्या ज्ञानाच्या पलीकडे गेलं धर्मयुगाचं ज्ञान शोध 28 युगाचं ज्ञान म्हणजे वाणी फुटली वैकुंठवासी झालं म्हणून बोलले तुकाराम मग तुम्हाला परार म्हणजे आपल्या कटीपासून म्हणजे खाली गंजीपासून ते आपल्या परार ब्रह्म म्हणजे लहान मेंदूपर्यंतचा भाग दाखवला बरोबर पण याच्या पलीकडे जे आहे ना मोठं मेंदू ते ब्रह्मशेषचा अभ्यास कोणी केला ते बाबांनी रुकून करणार म्हणजे आत्म्याचं ज्ञान पुढे मांडलं इथे जे येतात बघा इथे लक्ष्मीनारायण शिवलक्ष्मीनारायण म्हणजे शाश्वत लक्ष्मीनारायणाची प्राप्ती ही कशी प्राप्ती होती आपल्याला लक्ष्मी हवी म्हणून आपण खूप प्रयत्न करतो लक्ष्मी म्हणते तर आपल्याला ताईने बोललं ताईकडे जाऊया ताईकडे 3 दिवस राहते निघून जाते नंतर नाही मला जायचं तुम्ही पण तिथे थांबवू शकत कारण की काय म्हणजे माझ्या नवऱ्याकडे मला जायचं मग आपण हा विचार करतो का जी त्याच्यासाठी जाते त्यालाच माझ्याकडे आणलं तर म्हणजे मी नारायणाला जर माझ्याकडे आणलं तर लक्ष्मी माझ्याकडेच राहील जाणार नाही कधी पण नारायण आणायची म्हणजे नारायणाची मूर्ती आणायची का मार्केटमधून नाही मला नारायण स्वरूप बनायचं मग अशी सांगितलं ना दया क्षमा शांती भक्ती ज्ञान वैराग्य हे षडगुण जेव्हा मी प्राप्त करेन आणि मी नारायण नरनारायण स्वरूप होईन त्यावेळेस माझी लक्ष्मी कुठे जाईल का नाही त्यावेळेस शाश्वत लक्ष्मी मला प्राप्त होईल ती लक्ष्मी म्हणजे तो जो पैसा घेतली ही संपत्ती ती शाश्वत संपत्ती असेल ती प्राप्त करा म्हणून शिवलक्ष्मी नारायण इथे जी महामूळ मायेची मूर्ती जी महामूळ माय म्हणजे म्हणा मला मा ही महामूळ माय जिने बाबांना हे सगळं ब्रह्मज्ञान सांगितलं ब्रह्मर्षींचं जे स्थान आहे ब्रह्मर्षी त्यांनी बाबांना ब्रह्मसूत्र दाखवली आणि त्यातून पूर्ण हा ब्रह्मांडाचा भेद बाबांनी केला आणि पूर्ण विश्व मांडला आणि आपल्यासाठी सहज सोपं करून ठेवलं की जे आपण कधीच इमॅजिनही करू शकलो नसतं असं जे पलाकोटीचं ज्ञान आहे त्यांनी सहज त्याच्यात मांडून ठेवलं 10 हाताची आहे हिचं वैशिष्ट्य म्हणजे हिचं अनादी स्वयंपूर्ण पूर्ण ब्रह्म महामूळ माया आता
पूर्ण ब्रह्म महामूळ माया. आता माया ही ब्रह्म कशी असेल होती एक प्रश्न आहे. माया आणि ब्रह्म एकत्र कधीच राहत नाही, पण ही माया असूनही ब्रह्म आहे. मग ही माया, हे माया स्वरूप हे ब्रह्माचंच मायारूप आहे, म्हणून ही पूर्ण ब्रह्म. ते 18व्या बुक करते मी. ही पूर्ण ब्रह्म म्हणजे शिवाची आभा, शिवाची आभा ही इच्छा आहे. इच्छेचं प्रकटीकरण हे महामूळ माया आहे. महामूळ मायेतून मूळ माया, मूळ मायातून आदिमाया, आदिमायातून आदिशक्ती, आदिशक्तीतून नवदुर्गा, नवदुर्गेतून चौथष्टयोगिनी, चौथष्टयोगिनी ही आपल्या कुलस्वामी कुलस्वामी. म्हणजे आपण कुठे आहोत आणि हिरार्की आहे. बरोबर. आपण डायरेक्ट आता कुठे बोललो, आपल्या CEO कडे आलो आणि CEO मग आपलं एकदम वरच्या ॲप्लिकेशन CEO कडे ॲप्लिकेशन आपण करतो. थोडक्यात एवढ्या पराकुटीच्या शक्तीचं हे मंदिर होतं. इथे बघा, इथे ही मूर्ती जशी हे आहे ना पृथ्वी, तशी ते सप्तऋषीची पृथ्वी बनवून ठेवली आणि यासाठी त्याला आम्ही पूर्ण हे कव्हरिंग केलं आहे. ही रामसुतारांनी बनवली आहे आणि याची मूर्तीही बनवली आहे. ती आली आहे, ती तिकडे आपण ठेवली आहे. ती स्थापना गेल्या वर्षी आपण ती नोएडावरून इकडे आणली, जी स्थापना करायची आहे. आता स्थापना तुझी इच्छा कधी व्हायला होती ते आपण ठरवू शकत नाही, दैवी शक्तींच्या आधारे. यमधर्माचं स्थान शेवटच्या पायऱ्या यमधर्माला तिथे स्थान दिलेले. इथे पाठी हे जे कपाट आहेत ना ते त्या मूर्त्या शिफ्ट होतात. समजा ज्या मूर्त्या त्या पण मोठ्या ह्या जे आहेत सप्त प्रलय आहेत ते आपल्या देहात असतात. तेजो प्रलय, वायू प्रलय, अग्नी प्रलय, जल प्रलय, स्वरध्वनी प्रलय, शक्ती प्रलय, वातावरण प्रलय. आता जर एकत्रित स्वरूप आपल्याला पाहायचं असेल तर न्यूक्लिअर ब्लास्ट, न्यूक्लिअर ब्लास्टमध्ये सगळे भेटतात आपल्याला. वायू वगैरे, तेज जो प्रचंड लाईट पडतो तो, वायू प्रचंड दाब क्रिएट होतो, नंतर अग्नी आग पेटते सगळीकडे, जल झाल्यानंतर पाऊस पडतो तो आणि त्याचं वातावरण रेडिएशन्स, आणि शक्ती आणि स्वरध्वनी जो मोठा आवाज होतो ब्लास्टचा तो स्वरध्वनी, आणि शक्ती त्यातनं होणारे प्रमाण शक्ती, असे सगळे साती प्रलय आपल्याला ॲटम न्यूक्लिअर ब्लास्टमध्ये येणार. पण हे सती प्रलय आपल्या देहात आहे. तुम्हाला म्हणजे आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये 1.4 वोल्ट एवढी इलेक्ट्रिसिटी जनरेट होऊ शकते. मायटोकॉन्ड्रिया म्हणतात त्याला सेलमध्ये. आता आपल्या 7वीचा अभ्यास आठवायला लागेल. 7th स्टँडर्डला आपल्या सायन्समध्ये मायटोकॉन्ड्रिया म्हणून एक हे होतं, पेशीच्या आतमधलं जे सगळं पचन बिचन करतं. तो मायटोकॉन्ड्रियाचा जर आपण व्होल्टेज 1.4 काढलं, आपल्या शरीरामध्ये 33 ट्रिलियन सेल्स आहेत ऑलमोस्ट. मग त्याचं जर टोटल व्होल्टेज काउंट केलं तर आपण ह्या न्यूक्लिअर ब्लास्टमध्ये जे डेव्हलप होतं त्याच्यापेक्षा जास्त व्होल्टेज, तेवढी एनर्जी आपली, एवढी एनर्जी एका बॉडीत आहे. पण त्याचा यूज काय करतो आम्ही? हे बाबांनी सांगितलं तुमच्यातली शक्ती कशी वापरायची, कुठे त्या दिशा द्यायची, काय दिशा द्यायची. या सर्व प्रलयांचं जे कंट्रोलिंग करतं तो कंट्रोलर अनादि स्वयं ब्रह्म प्रलय देतो, ही काळ देतो. आणि म्हणून इथे बघ आहे कुंड बघ कसं आहे त्रिकोणी. का तीन असली बाजू? काय 3 प्रकारचे? भविष्यकाळ, वर्तमान काळ आणि भूतकाळ. भूत, भविष्य, वर्तमान म्हणून ना 3 प्रकार. या ठिकाणी प्रथम शुद्धी होते. हे शुद्धी झाल्यावरती आत्म्याची जी काही निगेटिव्हिटी आहे किंवा आपल्याला निगेटिव्हिटी ते संपवलं जातं. कारण आपण पॉझिटिव्हिटी आपल्याला नेहमी पाहिजे असते, पण निगेटिव्हिटी कोण संपवणार? जर एखादा आपण मी मग सायंटिफिकली सांगतो, ॲटम हा उदासीन म्हणतो. एखादा अणू हा उदासीन असतो. बरोबर. मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही आहेत, इलेक्ट्रॉन प्रोटॉन. मग मी इलेक्ट्रॉन काढले तर प्रोटॉन शिल्लक राहणार. बरोबर. मग मला आता प्रोटॉन हवेत तर इलेक्ट्रॉन काढायला पाहिजे, निगेटिव्ह संपवायला पाहिजे. म्हणजे निगेटिव्हिटी संपवून जाते आणि मी पॉझिटिव्ह राहतो. आणि मी पॉझिटिव्ह झाल्यावर मला गुरुकडे पाठवून गुरु त्याचं आणखी शुद्धी करतो. आता आपण गुरुकडे आत्म्याचा पूर्ण प्रवास चालू ना, शुद्धीकरण लागलं. भाग्योदय तू काय करतो? हे भाग्योदय त्रिगुणात्मक स्वरूप हे आपण सगळ्यांना स्वरूप मागायचं, निर्गुण स्वरूप. काय करतो तू? बाप्पा करायला आला. त्यांच्या ठिकाणी हे
ज्ञानकुंभ आणि धनकुंभ आहे. हे अवधूत म्हणतात. हा आहे ना अवधूत स्वामी. अवधूत स्वरूप आपण सहस्र दलावरती दाखवलेलं आहे. सहस्र दल म्हणजे आपला मेंदू, सहस्र चक्र. सहस्र दलावरती हा अवधूत स्वामी. अवधूत स्वामींकडे देहशुद्धी, चित्तशुद्धी, मनशुद्धी आणि आत्मशुद्धी या चारही शुद्धी आहे. कारण आपण किती ह्या ट्रॅव्हलिंग शुद्ध होत जरी आलो, त्याची आपल्याला परिपूर्ण शुद्ध केलं तरी आपल्याकडे काही सूक्ष्म शुद्धी पूर्ण आहे. म्हणजे आपल्या देहाची पूर्ण शुद्धी, म्हणजे सगळे अवयव क्लिअर होतात, म्हणजे इंद्रिय स्वच्छ होणं, देहशुद्धी, चित्तशुद्धी, चित्त पूर्णपणे चिंतनात राहिल्यामुळे शुद्ध होतं चित्तशुद्धी. आणि मग देहशुद्धी, चित्तशुद्धी, आत्मशुद्धी आणि मनशुद्धी. मन ही पूर्ण शुद्ध, म्हणजे एकदम पारदर्शक. आज आपलं मन पारदर्शक नाही. बरेचसे काळे बेरे, कारण आपल्या मनात कोणाबद्दल असूया असते, कोणाबद्दल आकस असतो, कोणाबद्दल काही असतं. त्या सगळं निघून जातं, काही राहत. आणि नंतर राहतो आत्म्याची शुद्धी. आत्मा जी काही काजळी जमली ती काजळी पण क्लिअर होतो. इथे शुद्धीचा अर्थ असा आहे की पूर्ण पारदर्शक, ज्याचा रिस्पेक्टिव्ह इंडेक्सच 0 आहे. क्लिअर कळणारच नाही की मध्ये काय. एवढे तुम्ही पारदर्शक होता. आणि जेव्हा एवढी पारदर्शकता आपल्याकडे येते तेव्हा आपण पात्र होतो चराचरातल्या आपल्या परम चैतन्य शिवाकडे जाण्यासाठी. आता आपला प्रवास शिवा, म्हणजे आपले जे परम चैतन्य त्याच्याकडे या ठिकाणी राजदंडही आहे. तर दुधाचे जे क्षय आहेत ते शोषून घेत आणि फक्त पाणी शिल्लक ठेवतो. दूध आणि पाणी वेगळे करण्याची क्षमता एक मिनिट. तसंच आता तुम्हाला एक स्वतःचा प्रश्न आहे. तुम्ही आता एवढा प्रवास आला तर निघताना तुम्ही तुझे पैसे घेतले तर आता खायला काहीतरी घेतलं, पाण्याची बाटली घेतली का तर आपल्याला लागते. आता आपण 120 वर्ष जगणार आहोत. तर 120 वर्षाचा प्रवास म्हणजे आपण काही घेऊन वर्ष घेत नाही का? 2 दिवसाच्या प्रवासासाठी आपण एवढं साहित्य घेतलं. तर 120 वर्षासाठी आपण किती साहित्य घेतलं असेल? येतो दैव आणि कर्म, हे मोठी गाठोडी घेऊन आलो. दैव आणि कर्म, बरोबर. कर्म इथे बघतो, दैवाचं बँक बॅलन्स इज देअर बट आय फॉरगेट माय पासवर्ड. एटीएम कार्ड इन्सर्ट करते, पासवर्डच विचारतो. अरे पासवर्ड टाकता येत नाही. पासवर्ड का नाही माहिती? कारण मी कोण मला माहिती नाही. बरोबर. ज्यावेळेला मला मी कळेल त्यामुळे मला पासवर्ड पण मिळेल. माझी आयडेंटिटी मला नेहमी विसरूच. एखाद्या माणसाला विसरून झालं तर त्याचा पासवर्ड म्हणजे अकाउंट नंबर किती कळेल. बाबांनी सांगितलेली माझी समाधी वगैरे काही बांधू नका. मला काही जिवंत समाधी मला सर्वसाधारण माझ्याकडे अग्नी द्यायचं. मी एक गवंडी आहे, मी घर बांधायला आलो. ही सगळी रचना जी दिसते ना आपल्याला सगळी बाबांच्या हाताने केलेली आहे. फक्त मार्बल आता नंतर चिकटवलं. पण पूर्वी सगळं मातीचं बाबांनी चिरे लावणं पासून ते त्यावर थापी मारून ते सिमेंट लावून मी याला स्वतः बघितलं काम करताना. हातात थापी घेऊन सिमेंट मारताना, त्याच्यावर अक्षरं कोरताना, चित्र काढताना आणि ह्यांचं तुम्हाला एक वैष्णव बाबांनी तुम्हाला मग महागुरु सांगितलं ना, तो ह्यांनी स्वतः घेतला प्रॅक्टिकली. ज्यावेळेस बाबांना निमित्त झालं, ब्रह्मश्रीचं काम चालू होतं, पूर्ण झालं, बाबांना थोडा त्रास होता लिव्हरचा, तर त्यांना निमित्त ॲडमिट केलं. आपण ॲडमिट केलं, 4 दिवसात बरे झाले. डॉक्टरने सांगितलं आता उद्या जरा डिस्चार्ज होते, एकदम ठणठणीत आहे, काही प्रॉब्लेम नाही. आपण ठीक आहे, जा सगळे तुम्ही घरी, उद्या दत्त जयंती तयारी करा, मी येते तुम्ही सांगून सगळ्यांना पाठवून दिलं. आणि 10 वाजता बाबाने आपला श्वास स्थिर केला. श्वास थांबवला. श्वास स्थिर झाला. 10:30 नॉन स्टेप ट्रिप असते ती आली बघून बाबा झोपले. हाक मारता येतं, बाबा बाबा काय सलाईन लावायचं होतं त्यांना, काय शेवटचं असतं काय. तर तिथे उठत नाही, हलत नाही. मग डॉक्टरला बोलवली, ती घाबरली. माझे हार्टबीट वगैरे चेक केलं, सगळं आहे. डॉक्टर आले, डॉक्टरने बघितलं तर हार्ट चांगलं चालू आहे, सगळं चालू आहे. मग त्यांनी व्हेंटिलेटर लावला. श्वास बघ कोंडला आहे की काय. म्हणजे व्हेंटिलेटर लावताना श्वास द्यायचा बघा, बाबा श्वास घेतच नव्हते. पूर्ण श्वास स्थिर केला. खूप प्रयत्न झाले, सगळ्या मशीन झालं, प्रेशर वाढवलं, सगळं करून झालं. हां होय तसं आम्ही आणले ते. आम्ही मुंबईवरून इकडे पोहोचलो. तर आलो तर बाबा तर झोपलेले दिसते. बाबा वाटतच नव्हते गेले. इव्हन जेव्हा त्यांना आणलं तर त्यांचं हृदय धडधडत होते. म्हणजे आता गेलं ते बंगावी, त्यांनी स्वतः ते ऐकलं हृदय धडधड. जेव्हा रात्री आम्ही 7 वाजता बाबांना गेलो, बाबांच्या बॉडी अजिबात स्टिफ जाई नव्हती. 7 वाजले. बाबांनी देह ठेवला 10 वाजता रात्री. दुसऱ्या दिवशीच्या संध्याकाळचे 7 वाजले. जवळजवळ
16 ते 17-18 तास होऊन गेले तरी बॉडी स्टिफ झाली होती, बॉडी सॉफ्टच होती. बाबाने ते ठेवलं चितेवरती, हृदयाची स्पंदनं ऐकायला आली बाबाबाईला. मग मी म्हणून बाबा जिवंत कसं हे करायचं, आठवण नाही. ते गेले, मग थांबले सगळे थोड्या वेळ. बाबांनी सगळी रची अग्नी दिला. अग्नी लावल्यावर एवढा अग्नी पेटला होता ना, वरती झाड पूर्ण होत होतं. आम्हाला धग लागते, पण आम्ही बघतोय तर आम्हाला लाकडं जळून गेली वरची. बाबांची पण कशी तसेच अग्नी आहे बाजूला, लग लागला नाही, पण त्यांच्या कपड्याला सुद्धा अग्नी स्पर्श करत नव्हता. हा चमत्कार आहे. तेव्हा एका आजोबा त्याला दरबारात जस्ट खाली उतरून दरबारात पर्यंत गेले. तेवढं पुढे सांगितलं, आजोबा या लवकर, बाबांच्या बॉडीला अग्नी लागत नाही आहे, कसं करायचं पुढे. आजोबा आले परत. आजोबाने अक्षरा घेतल्या. आजोबाने एकच सांगितलं, तू जर तुझा देह ठेवला आहेस, तुझा देह तुला सोडला आहेस, तर मग आता हा अग्नी ब्रह्माग्नीला तू अलाव कर तुझ्या शरीराला स्पर्श करायचा. कारण तुझी काया ब्रह्मतरू झाली, त्याला अग्निस्पर्श करू शकणार नाही. आणि ब्रह्माग्नीला आजोबाने आव्हान केलं आणि अक्षरा सोडल्या. एका निमिषात ती बॉडीने केली. आणि हे सगळं मी स्वतः जवळ पाहिलं. मी सायन्सचा विद्यार्थी, मी खूप नालायक आहे. म्हणजे कसं हे असं शक्य तरी आहे का? सायन्सच्या कसंच नाही नियमात. आपण नियमात बसवायचा प्रयत्न शोधतो ना, कसं काय कसं. त्यावेळेला मी म्हटलं हे काहीतरी वेगळं आहे. म्हटलं एवढी तयारी होऊ शकते कायची. मला तेव्हा अभ्यास होता की कायची एवढी तयारी होऊ शकते की अग्नी स्पर्श करत नाही. मग ब्रह्मतनू झाली यांची. म्हणून बाबांच्या त्यांना ब्रह्मतनू का म्हणायचं तर मला उत्तर तेव्हा मिळालं. आणि माझ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर मला इथे मिळत गेली अभ्यास होत गेला. म्हणून असे हीच जे आम्ही त्यांना काय बोलू शकतो, म्हणजे सायन्सच्या पलीकडचं ज्ञान त्यांनी स्वतः जगलेच आहे प्रत्यक्षात, की ते होऊ शकतं हे त्यांनी प्रूव्ह केलं. आम्ही म्हणतो ना हा सगळ्या देवाला शक्य आहे, आम्हाला शक्य नाही, पण ते होऊ शकतं. आता आम्हाला ते मॅनपॉवर कमी पडते. आमचा प्रॉब्लेम होतो एवढं सगळं मेंटेन कसं करायचं. कोण थांबलं तरी आम्ही इथे येऊन थांबणारी माणसं तशी नाही आहेत कोणी. आणि एवढं सगळं साफसफाई करणं, ह्या गोष्टी मेंटेन करणं इज नॉट अ पॉसिबल जोक. बरोबर. आता उद्या उत्सव आहेत, आता परत सगळे तर उद्या परवा येतील लोक, तेव्हा आम्ही कामाला सुरुवात करू परत. पण ही जागाच मुळात जंगलाची असल्यामुळे इथे राज्य असतं कोळ्यांचं राज्य, मुंग्यांचं राज्य आणि सापाचं राज्य आणि विंचवाचं राज्य, हे सगळे असतात. विंचू आम्हाला आठवड्यात एक तरी विंचू मिळतो. फॉर्च्युनेटली साप काय आत येत नाही, साप बाहेर वगैरे आम्हाला दिसतं. पण आहे आता जंगलच आहे पूर्ण, जंगलात बाबांनी पूर्ण घालतो. आता ह्या पूर्ण बाबांच्या प्रवासात बाबा ज्यांनी साथ दिले, जय विजय हे महासिद्ध परशुराम, राम, शिव, गणेश, शक्ती म्हणजे पार्वती, बाबांची बालभक्ती स्वरूप म्हणून ध्रुवबाळ, हे ब्रह्मर्षी आणि हे सिद्ध, अशा या तत्वांनी बाबांना त्यांच्या पूर्ण आयुष्याच्या प्रवासात साथ दिली आणि परमेश्वर साथ देण्यामध्ये. आणि वरती जे दाखवले आहेत ते 21 सूत्र दाखवले विश्वाची, सप्त चिरंजीव, सप्त गण आणि सप्त चिरंजीव, सप्त गण, सप्त ऋषी, अशी 21 सूत्र. आणि बाबांचं देह मंदिर झालेलं आहे. देहाचं देह मंदिर झालं आणि परमचैतन्य, बाबांचं जे परमचैतन्य आहे ज्याची, आणि हे अष्टधान्य पृष्ठाचा कलश म्हणजे आपला देह, हे धान्य आहे आणि पाणी, आपला देह परमेश्वराला प्रिय जीव. आणि हा अखिल विश्वाचा स्वामी, म्हणजे आज आपण म्हणू की विश्वाची आपली लोकसंख्या ती 700 बिलियन्स असेल, बरोबर, तेवढ्या सगळ्यांचा मालक हा त्या आत्म्यांचा. आणि जे हे झाले ह्युमन्स, जे किडा मुंगी त्यांचाही हाच आहे मालक, कारण तेही आत्मेच आहेत. आपल्या काही याच्यामुळे आपण त्या रवरवात जातो आणि परत रवरातून वर यावं लागतं, तसं आहे. आता आपल्या आत्म्यांची शक्ती एवढी कमी झाली, कमजोर आहे कधी युगामध्ये, ते डेव्हलप कशी होणार. तर त्यासाठी बाबांनी ही सगळी ऊर्जा केंद्र जोडली आहे, त्या इकडे यावं लागतं, ती एनर्जी घ्यावी लागते आणि आपलं कार्य चालू ठेवावं लागतं. इथे येत राहा. नुसते मी तुम्हाला रिक्वेस्ट करते तुम्ही स्टेला या, एक दिवस राहा, तिन्ही सृष्ट्या दर्शन घ्या, समजून घ्या आणि आजोबांचा आशीर्वाद प्राप्त करा. कारण आजोबा रात्री दरबारात भेटतात, त्यावेळेस ते वेगळं असतं, त्यांच्याशी बोलणं. आणि इथं तुम्ही आता फक्त दर्शन होईल, पण ते तुम्हाला ते जी हवी एनर्जी ती ओंकारा परसोहम तो हे नाही कळला असा, म्हणून जन्म हा गर्भवासात उरला कसा. म्हणजे हा ओंकारा परसोहम. ओंकारा परसोहम मी का म्हणतो तुम्हाला असं स्पष्ट करतो. आपण समोर एक चित्र बघतो, ते बघा विष्णू दाखवलाय शेषशाही, त्याच्या नाभिकमलातून एक नाडी गेली आणि वरती ब्रह्मदेव दाखवले. ओके, आपल्या नाभीला स्पर्श करा, तुमच्या लिंगाला सेन्सेशन जातं. मग नाभिकमलातून लिंगापर्यंत एक नाडी गेली. आता नाभिकमल म्हणजे काय, डायजेस्टिव्ह सिस्टम, विष्णू पालन करते.
लिंग म्हणजे काय उत्पत्ती, ती रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे. बरोबर. उत्पत्ती तिकडे होती. रिप्रोडक्टिव्ह सिस्टम म्हणजे ब्रह्मदेव. डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणजे विष्णू. आणि एक्स्ट्रॅक्टिव्ह बॉडीतनं घाण बाहेर टाकली लय करतात, म्हणजे ती त्याला आपण महेश म्हणतो, ब्रह्म विष्णू महेश. मग ओंकार कुठे आला, ओम कुठे आली, ती खटीच्या खाली, कमरेच्या खाली. कर्मबंध असावरून विठ्ठल असा वर आहे ना, खाली तिथेच राहा, वर येऊच नको. आत्म्याने आपल्याला वरची गती तिथे रोखली, तो वरच नाही आला, स्थित प्रज्ञ झाला, स्थिर झाला, पण वरती सोहम. हा सोहम जेव्हा मला प्राप्त होतो त्यावेळेस मी आज्ञापर्यंत पोहोचतो. आता ही अर्धमात्रा म्हणतो, ते अर्धमात्रा कुठे आहे मला तो प्रश्न पडा लागला. आपण या 3 सिस्टीम म्हटल्या, पण अर्धमात्रा मग कुठे, आपला डायफ्राम, श्वासपट श्वास घ्यायला मदत करतो. आणि आपल्या जे हातात नाही आहे ते धडधडणारं हृदय कधी थांबेल माहित नाही. बरोबर. जी कधी किती हे होते तेही आपल्याला माहिती नाही. अरे वा, प्रसाद पण आहे. सांगितलं इथे 12 ज्योतिर्लिंग दाखवले. आणि हे जर तुम्ही नीट ऑब्झर्व करा, ही सावली दिसते आणि हा एक लिंगाचा भाग दिसतो, 13वं लिंग, आत्मलिंग. आपण 12 ज्योतिर्लिंग बाहेर पाहिजेत ना, ती देहात कुठे आहे, तुमचं आत्मलिंग आहे ना, ते 13वं. अच्छा. कुंडली आपण बघतो, कुंडलीत 12 घरं बघतो आणि 12 घरांमध्ये आपण ट्रस्ट करतो, पण कुंडलीची चौकट आहे ही 13वी आहे. हे गणित खूप कोणाला. मग चौकटीच्या पलीकडे मला जायचं आहे, चौकट भेदायची आहे, तर मला ग्रहगोलांच्या पलीकडे जावं लागेल. तर मला शिवापर्यंत जावं, त्याची इथे रचना लागते. आणि म्हणजे तुम्हाला इथे बघा, ह्याला पण दिलं पिशाच्चर आणि ब्रह्मरक्षकाला खूप चांगलं. इथे अवधूतावरती बाबा बरेच जणांना उद्धार द्यायचे, आता काय ब्रह्मरक्षक आणि पिशाच्चरला अवधूताच्या लेखी. आता त्यांनी इथे स्थान दिले की तुम्ही यांच्या प्रपंचात जाऊन घेऊ, हे गपचूप लोकांच्या प्रपंचात त्रास देत बसू. हेही प्रश्न सोडवले जातात. कुठला प्रॉब्लेम आपल्याला जगातला कुठला प्रश्न सोडवला नव्हता, सगळे प्रश्न सोडवले. फक्त श्रद्धा आणि करून यावं लागतं देवाला. बरं, इथे हे जे स्थान आहे, हे आजोबांनी मंदिर बांधलं, देव मंदिर हे आजोबांनी बांधलं. ही रचना आजोबांची, हे कैलासधाम हे आजोबांची, बाकी सगळी रचना बाबांची. आजोबांनी म्हणजे मंत्र ही अवस्था माझी दाखवली. हा जीव आहे, जे त्याच्या मृत्यूच्या हातामध्ये आहे. कधी मृत्यू येईल माहीत नाही, पण लक्ष पुढे द्यायचं लक्ष्मीकडे. आता मुंबई दाखवलं, वेदांत लक्ष्मी दाखवलं, वरती शिव दाखवले, तिथे लक्ष्मी दाखवले, इथे ब्रह्मा आणि गायत्री एकत्र दाखवले, इथे लक्ष्मीनारायण एकत्र दाखवले, हा वासुकी गण आणि गरुड गण दाखवले. आता याच्यावरती जे दाखवले पृथ्वीवरती मला पाणी दाखवलं, पाणीवरती जमीन दाखवली. आणि ह्या याच्यात 10 अवतार दाखवला विष्णूचे. हे 10 अवतारांना ग्रासलं कोणी, तर नवग्रहांनी ग्रह बोलून दाखवले. हां, वरती आहे. आता मी म्हणतो दशेच्या मला पलीकडे जायचं, मला ग्रहदशा त्रास आहे, मला कोणाकडे जावं लागेल, शिवा त्याच्या पलीकडे आहे. हां, माझ्या दशेच्या पलीकडे मी त्या शिवाला जेव्हा आली आणि ज्ञानमूर्ती त्याला शोधेल, त्यावेळेस मला करतो. ज्ञानयोगातून त्याला शोधायचं ते कसं, तू मी तू आणि मी भेदच नाही. जेव्हा भेदच संपवतो आम्ही, इथे भक्तिमार्ग, भक्तीने आपण त्यातपर्यंत पोहोचतो. भक्ती देव तू देव, ते देव आणि भक्त द्वैत आहे. देव वेगळं, भक्त वेगळं, म्हणजे द्वैत आहे. पण मी अद्वैतात जेव्हा येतो तेव्हा ज्ञानमार्गात येतो, त्यावेळेस अद्वैत आहे की मी तू मी, तू आणि मी एकच. त्याच्याने माझ्यात भेदच नाही. माझा मीच माझी पूजा करतो, माझं मीच माझं कवन गातो, माझं मीच माझं स्मरण करतो. ही अवस्था जेव्हा मला प्राप्त होते त्यावेळेस मी शिव, आणि तो शिव प्राप्ती करणं हा आपला उद्दिष्ट आहे, मेन उद्दिष्ट. म्हणून ज्ञानमार्गी त्या शिवाला प्राप्त करा. तुम्ही तुमच्या सगळ्यात रहितापासून पलीकडे इथे पाठी, इथे ही जागा ते शिवाजीनं स्थान दिलं आहे. इथे रामदास स्वामींचं स्थान दिलं, हा जो दिसतो चौथं. आणि पाठीमागे फ्लॅग मास्ट आहे बघा, पाठीमागे दिसतो त्या गॅपमध्ये व्हाईट. 108 फुटाचा आहे. 108 नंबर फार महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. जपमाळ असते ना, जपमाळ 108 फुटा, त्याच्यावर त्याचा ध्वज आम्ही चढवतो या दत्त जयंतीला किंवा 31 पावसाळ्यामुळे आम्ही आणून ठेवतो. हा जो आहे दीपस्तंभ 53 फुटी दीपस्तंभ आहे. ह्याच्यावरती सगळे अवतार दाखवले.
सगळ्या धर्मातल्या यांच्या कार्य दाखवले आणि संत महंतांच्या पण आहे दाखवले. बाहेरून तुम्हाला इथे दर्शन करू शकता, रस्त्यावरून बघायला तुम्हाला. हां इथे बाबा नेहमी आहे. रुद्राकडे हा बोट दाखवले नेहमी म्हणायचे माझं एकच भक्त बाबा इथे बसायचं असं होतं. हा दरबार झाले समोर अशी नजर दिसते डायरेक्ट एक द्वार होतं, ते खंड होती 10 लाईन सगळी बुडून. हा मृत्यूध्वज स्तंभ आहे. या ठिकाणी सांगायचं 4 डेड बॉडी बाबून उठवले गेलेले उठवलेले आहेत. तर बाबांना नंतर सांगितलं की ह्या निसर्गाच्या याच्यामध्ये ढवळाढवळ करतो, परमेश्वराला माफी मागितली आणि मला असे परत दिवस आणून देऊ नको. तिथे झोपली होती तिथे घर आहे बघा, एवढं पूर्ण आहे ना. तू लक्षात घर का ठेवलं असं, पूर्वी ते झोपली होती. त्याचबरोबर बाबांना पहिला आश्रम घातला. आजूताई म्हणून आजूताईंची आई गौरी महादेव मातंकर त्यांनी बाबांना इथे पहिला आश्रय दिला. आणि ह्या झोपडीवरती बाबा इथे तपश्चर्या होते, जे आता मंदिरचे बंद आहे मग तिथे पूर्ण बांबूचं वन होते. त्या बांबूच्या वनात बाबांनी छोटी जागा बनवली, तिथे धारणेला बसायची. त्याच्यावर दत्ताबाई असायची. दत्ताबाई आजही आहे, पण तुम्ही बोलू शकता. तर इथे या झोपडीवरती ना अशी ताटं आहे. एक दिवस त्यात एकाच नाणी होती कॉईन, एकामध्ये कपडे होते आणि एकात गोड पदार्थ खाणे ठेवून लागले. कोणीतरी गावात ठेवून गेला असेल मुलांसाठी. दुसऱ्या दिवशी पण तोच प्रकार होता. आणि परत कसं काय कोण एवढं उदार झालं. तिसऱ्या दिवशी पण परत तेच घडतं. तेव्हा म्हणत नाही हे काहीतरी वेगळं. रोज रोज जेवायला कोण घडत नाही की कार्यक्रम भेटेल हे काहीतरी वेगळं दिसते. मग बाबा साधनेला बसले म्हणजे खूप कोण करते हे सगळं, काय प्रकार काय. अष्टसिद्धी समोर आल्या बाबा. अष्टसिद्धी म्हणाल्या आम्ही हे तुझ्यासाठी ठेवलं सगळं, हे तुला काय हवं ते मागा, तुझ्या पसंत नाही. तुम्हाला मी कुठे बोलवलो बाबांनी बघ उलटा प्रश्न. बरोबर. आता अष्टसिद्धी द्यायला आपण म्हणून अरे अष्टसिद्धी या या मला द्या सगळं, एक नॉर्मली आपण बोलू पण नाही. त्यात ते नाकारलं. बाबा हे दत्ताबाई त्यांनी बाबांबरोबर तपश्चर्या ठेवली 12 वर्ष. हे आपली ज्योतिताई आहे ना, ज्योती पंचायत शेजारी राहायचे. त्यांना ते नामकरण वगैरे करतात, त्यांना क्षेत्र बघण्यासाठी म्हणजे आज ते आले. हो इथे जे काही संकल्प आहेत ते विश्वात कसे घडवले जातात. हे जे काम चालू होतं ना, त्या आजोबांनी सांगितलं काय तुम्हाला डिझाईन तुम्ही बनवा म्हणाले. इथे एक डिझाईन बनवली मला. हत्ती झाड मोर कमळ हे 4 सिम्बॉल दिसतात. हत्ती झाड हत्ती मोर कमळ. हां बरोबर. हे सिम्बॉल जे आहेत ना हे 2000च्या नोटेवरती आहे. हे जेव्हा बांधलं मंदिरचं काम चालू होतं त्याच्यानंतर हे वरचे आमच्या लाद्या लागल्या होत्या आणि नंतर डिक्लेअर झालं नोटबंदी. आम्हाला पण टेन्शन आलेलं की आता आपले पैसे कसं काय करायचं. पण परमेश्वरच्या कृपेने सगळं ते मॅनेज. कारण लोक आता ते कॅश देतात ना, ठिकाणी आणून दिले कॅश कन्वर्ट करायचे वगैरे. पण ते परमेश्वर सगळ्या सुरळीत व्यवस्थित झाला. 3 मुदत होती दिली, त्यामध्ये सगळं कामं पण झालं. पण ते जे चित्र नव्हतं नोटची प्रिंट करून पहिली आली ना, त्याच्यावरती ते चित्र आजोबाने दाखवलं की सर बघ वरती काय आहे हे काय आहे बापरे. म्हणजे तीच बरोबर शिल्प. तर आपण फायनली एवढं फिरून वगैरे आलो. आपण गेलेलो चिपकर काकांचा वाडा आहे शिरोड्यामध्ये. कुठे कुठे बोला सोनसुरी गावात. तर तिकडे गेलेलो. मला त्याबद्दल काहीच आयडिया नव्हती, पण आपल्या माऊलींनी आपल्याला सांगितलं. तुम्हाला दर्शन कसं झालं? छान, खूप छान. माझी 4 वर्षाची इच्छा पूर्ण झाली. याच ती पण त्यांच्या सुनेमुळे इच्छा पूर्ण झाली. हां धाकटी सून पुढे चालते. तर तिच्या आम्ही गावी आलेलो, तर मग तिथून तिकडे जाण्याचा योग आला. तर एकंदरीत एकदम मस्त झालं सगळं दर्शन वगैरे. त्यांनी आम्हाला खूप सारी माहिती सांगितली, ती तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलीच असेल. तर अजून अशा सगळ्या गोष्टी अनुभवायच्यात, खूप काही हे करायचं आहे. तर बघू कशा कशा गोष्टी घडत आहेत. आणि बाकी चालायचं. तुम्ही काय बोलू इच्छिता माझ्या ब्लॉगबद्दल? तेही कमेंट करा. हां तेही कमेंट करा.
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.